सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आमशा पाडवी यांनी जो प्रश्न उपस्थित केला हे 2004चे आणि 2005च्या दरम्यानचे जे शासन निर्णय आहे तत्कालीन जी आरनुसार यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यात आलेला आहे। आज याला बराच कालावधी झालेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी सन्माननीय सदस्यांनी आता जे 7/12 अजून ते सांगतात की 7/12 हे सन्माननीय सदस्याच्याच नावाने सन्माननीय सदस्यांनी जी तक्रार केली की 7/12 त्या जो कोणी किरसिंग हुनिया वसावे यांच्याच नावाने आहे असं जर असेल अध्यक्ष महोदय तर ही चूक आहे। त्यामुळे या प्रकरणी जर प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला दाखला दिला गेला असेल आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिल्यानंतर जर त्यांना जमीन वितरित करण्यात आली असेल अतिरिक्त असं रेकॉर्डवरून दिसून येते आणि हे दिसून येते की त्याची जी पूर्वीची जागा ज्याच्यामुळे त्याला प्रकल्पग्रस्त दाखला दिला गेलेला आहे ती जागा ती बुडीत क्षेत्रात येत नाही किंवा विभागाचं असं म्हणणं आहे की ती जागा अंशतः बुडीत होते। जेव्हा धरण पूर्ण जलाशय क्षमता जेव्हा भरून जाते तेव्हा ही जमीन काही प्रमाणामध्ये बुडीत क्षेत्रात येते। त्यामुळे या प्रकरणी जर ते बुडीत क्षेत्रात असेल तर ती जमीन शासनाच्या नावाने व्हायला पाहिजे, त्याशिवाय प्रकल्पग्रस्ताचा दाखला देता येत नाही। आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिला गेला असेल आणि नंतर जमीन मोबदल्यामध्ये जमीन जर दिली गेली असेल तर मूळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने असता कामा नये। त्यामुळे सन्मान्य सदस्य आमशा पाडवी साहेबांनी या संदर्भामध्ये सखोल डिटेल तक्रार करावी, याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि सखोल चौकशी करून जर तो प्रकल्पग्रस्त असेल तर वाढीव जमीन राहील तर मूळ जमीन शासनाच्या नावाने होईल किंवा तो प्रकल्पग्रस्त नसेल तर जी वितरित केलेली जमीन आहे ती शासनाच्या नावे करण्यात येईल। परंतु संबंधित सदस्यांनी संबंधित प्रकरणी डिटेल तक्रार करावी, त्यांच्या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। ही बाब अतिशय गंभीर आहे की जर सदर जमीन जर पाण्याखाली बुडत नसेल तर प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला दाखला देता येत नाही। विभागाने जे उत्तर दिलेले आहे त्यानुसार धरण काही दरवर्षी पूर्ण भरत नाही। जेव्हा नर्मदा बचाव आंदोलन झालं होतं त्या दरम्यान काही लोकांनी सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ते चळवळीचे लोक होते, त्यांनी स्वतःच याचा लाभ घेतलेला आहे। याची वस्तुस्थिती तपासून घेणे खूप आवश्यक आहे। 2004-2005च्या दरम्यानची घटना आहे आणि त्यामुळे या प्रकरणी मी सुरुवातीलाच आपल्याला उत्तर दिलेलं आहे की या प्रकरणी जर त्याची जमीन ही प्रकल्प पाण्याखाली बुडते की नाही बुडत या संदर्भामध्ये पूर्ण जलाशय भरल्यानंतरच याची चौकशी करणे शक्य होईल आणि जर ती जमीन बुडीत क्षेत्राखाली येत असेल तर मग त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला आणि दिलेली कारवाई योग्य आहे। परंतु हे झालं असताना मूळ जागा जी आहे ती तर शासनाच्या नावाने होणे क्रमप्राप्त होते। त्यामुळे मी आपल्याला स्पष्ट स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की प्रकल्पग्रस्त असेल तर मूळ जागा ही शासनाच्या नावाने होईल। आज काय होते बहुतांश ठिकाणी जेव्हा धरणामध्ये पाणी कमी होते आणि जो मूळ शेतकरी आहे तो अनेक ठिकाणी शेती जोत करत असतो, परंतु ती जमीन प्रत्यक्षामध्ये शासनाच्या नावाने असणं आवश्यक आहे। शासनाच्या नावाने फेरफार झाल्याशिवाय ते करता येत नाही। त्यामुळे मी सभागृहाला आश्वस्त करतो की या प्रकरणी पुढील 2 महिन्यामध्ये चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल। ठीक आहे।